मनाची आणि चित्ताची दशा वर्णन करता. महाराज चित्ताची दशा वर्णन करताना जर अध्यात्माचा मार्ग तुमच्या चित्ताचा आहे तो मनाचा नाही. कारण मनाला शास्त्रामध्ये नपुंसक म्हटलेलं आहे. नपुंसक म्हणजे जी स्त्री बी नाही आणि जो पुरुषही नाही. मनाला शास्त्रामध्ये नपुंसक म्हटलेलं आहे. परीक्षित राजाला शुकदेवजीने सांगितलं की हे परीक्षित, मोक्ष आत्म्याला भेटत नाही. आत्मा तर नित्य मुक्त आहे. मोक्ष मनाला भेटावा लागतो. मोक्ष आत्म्याला भेटत नाही. मग मोक्ष मनाला भेटावा लागतो. कारण मन विचलित आहे. म्हणून मनाच्या आणि अध्यात्माचा संबंध काही नाही. तुम्ही जर म्हणले आमचं मन लागत नाही, हो, तर याचा अर्थ तुम्ही भक्त नाही. मन लागणं आणि न लागणं हा त्याचा विषयच नाही. हो, मनाचा स्वभाव एक आहे. ते एकटं कुठं जात नाही. ते अपंग आहे. तुमचे हात जिकडे जाईल तिकडे मन जातं. तुमचा विचार जिकडे जाईल तिकडे मन जातं. तुमचे पाय जे करतील हालायला लागले तर तुमचं मन पायात चाललं जाईल. मन विकलांग आहे, नपुंसक आहे. ते काहीच करत नाही. अध्यात्माचा रस्ता हा चित्ताचा आहे. महाराज अध्यात्माचा मार्ग दाखवताना अध्यात्माचा मार्ग दाखवताना समाजाला उपदेश करता. चित्त समाधान तरी विष वाटे सोने. माझ्या बापांनो, माझ्या मातांनो, ज्याच्या चित्तामध्ये स्थिरता आहे, ज्याच्या चित्तामध्ये तृप्ती आहे, ज्याचे पोट पूर्ण भरलेलं आहे, त्याच्या समोर गुलाबजामुन ठेवले काय नाही, भाजीच्या किती मसालेदार भाजीचा वास सोडला काय, काही त्याला भूक लागेल? जो अंतरंगी असेल त्या अंतरंगी माणसाला भूक लागल्याशिवाय भोजनाचा वास येणार नाही. आणि आपल्यासारखे चलता चलता नुसता भाजीचा वास आला तरी आपल्याला भूक लागते की नाही? वाह, किती मस्त भाजी वाटायली. बरोबर, आपण बाह्यरंगी माणसं आहोत. कारण आपली प्रत्येक क्रिया ही बाह्यरंगाने चाललेली, अंतःकरणाशी आपण नाही जोडलो. महाराज म्हणता चित्त समाधान तरी विष वाटे सोने. ज्याचे चित्त तृप्त आहे, ज्याचे पोट भरलेलं आहे, त्याला या वेळेला जेवणाची गरज आहे. म्हणून ज्याचे चित्त तृप्त आहे तो मनुष्य प्रत्येक क्षणाला कसा राहणार आहे? तो समाधानी राहणार आहे. आणि अध्यात्मातलं सर्वात मोठं गूढ रहस्य काय आहे? सर्वात मोठं गूढ रहस्य आहे तृप्ती. तृप्तीचा अर्थ आहे समाधान. तृप्तीचा अर्थ आहे समाधान. तुम्ही कितीही भजन करा, तुम्ही कितीही कीर्तन करा, तुम्ही कितीही कथा सांगा, कितीही मोठ्या संन्यासाला घेऊन या, आणि जर त्याच्या मनामध्ये तृप्तीची नसेल, त्याच्या मनामध्ये वैराग्य नसेल, त्याच्यामध्ये विरक्तता नसेल, तर समजून घ्यायचे ही आपल्यापेक्षा पुढची स्टेप आहे. ते आपल्यापेक्षा पुढची स्टेप आहे. माझ्या बापांना फरक फक्त एवढाच आहे, तुम्ही तुमच्या परिवारासाठी करतो ना आम्ही फक्त आमच्या आश्रमासाठी करतो. फरक काहीच नाही. तुमच्याकडे घराच्या चाब्या, आमच्याकडे आश्रमाच्या चाब्या. फरक काय आहे? धनाची केली तरी ती कामना आहे आणि धर्माची केली तरी ती कामना आहे. तुमच्या मनामध्ये आता पहा, बसून बसून धन फिरायला ती बी वासनाच आहे, आणि बसून बसून धर्म फिरायला ती बी वासनाच आहे. वासना वासना आहे. ती चांगली असेल ना वाईट असेल, ती कशी असेल? ती चांगली असेल किंवा वाईट असेल किंवा मिश्र असेल. भागवतामध्ये 3 वासनांचे वर्णन केले हे 7व्या स्कंदामध्ये. हो, 7व्या स्कंदामध्ये 3 वासनांचे वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सद्वासना आहे, असद्वासना आहे, मिश्र वासना आहे. माझ्या बापांनो, माझ्या मातांनो, माझ्या राजांनो, बोलताना त्रास होतो, परंतु नाईलाज झालेला आहे. बोलावं लागतं. मी महाराजांना आता बी सांगून आलो, मी 1-1.5 तास बोलेल बाबा, आणि मला जायचं. हो, कारण मला माहिती अवस्था कशी असते. तुम्ही 100दा चूक केली, साधूचे काम किंवा माझे काम तुम्हाला माफच करणे आहे. पण मी जर एकदा चूक केली तर तुमची माझी जरी ओढत नसेल तरी तुम्ही म्हणाल कुठला महाराज होता तारीख घेऊन आला नाही, म्हणाल की नाही? कारण समाज साधूला क्षमा करू शकत नाही, पण साधूचे काम या समाजाला सतत क्षमाच करणे आहे. साधू कायम समाजाला क्षमा करत राहतो. माझ्या बापांनो, माझ्या राजांनो, माझ्या मातांनो, हो, अध्यात्माच्या मार्गावर जर चालायचे असेल तर तुमच्या चित्ताची अवस्था
स्थिर ठेवणं नितांत गरजेचे. पहा, मंदिरात बसून तुमचं मन जर, तुमचं चित्त जर भजनामध्ये लागलेलं आहे, तर तुमच्या समोर अचानक कोणाच्या सोन्याच्या 9 लाख हार जरी पडला तरी त्या हाराकडे तुमचं लक्ष जाणार नाही. तो तुमच्या जवळ पडलेला असला तरी त्याच्याकडे तुमचं लक्ष जाणं नाही. पती पत्नी दोघांनी ठरवलं, आपण दोघं पती पत्नी आता म्हातारे झालो, आता विरक्त व्हायचं. आपण पतीने आणि पत्नीने संसार सोडला. पत्नीने सांगितलं, हे पहा, तुम्ही विरक्त झाले, मीही विरक्त होते, आपण कशाचाच मोह करायचा नाही. दोघांनी ठरवलं आणि निघाले. अरण्यात गेले. महिना झाला, 2 महिना झाला, 4 वर्ष झाले, 12 वर्ष झाले. दोघं मस्त झाडाच्या पानाखाली झाडाचे पानं खायला लागले, नदीचे पाणी प्यायला लागले, झाडाखाली मस्त राहता, सटडी आपलं काम करता, जे दिसलं ते पोट भरण्यात एवढं. एके दिवशी शंकर पार्वतीची स्वारी निघाली. शंकराला पार्वतीने सांगितलं, महाराज, अहो हे एवढे विरक्त झाले, शंकर मध्ये नाही, अजून त्यांची परीक्षा अपूर्ण आहे. पार्वती म्हणाली, नाही हो, किती विरक्त झाले, 11 वर्ष व्हायला आले. शंकर म्हणाले, नाही रे, पहा, ते ज्या रस्त्याने चालले होते, शंकर भगवंताने त्या ठिकाणी सोन्याचा चेंडू बनवून पुढे ठेवून दिला. पुढे नवराच्या लयला, मागून पत्नीच्या लयली. नवऱ्याने ते पाहिलं आणि त्याच्यावर अशी माती लोटून दिली. मागून पत्नीने पाहिलं. काय पाहिलं, काय करत होते? पत्नी, नवरा म्हणाला, नाही रे, काही नाही, उडं माती लोटत होतं. पत्नीला डाऊट होता. पत्नीने उठवून पाहिलं आणि पत्नीने सांगितलं, काय तुमच्या मनात अजून ते तुम्हाला सोनं आणि माती दिसायलीच का? मातीमध्ये मातीला टाकून काय उपयोग आहे? म्हणजे पत्नीने पूर्ण दृढ निश्चय बनवून घेतला, ती भी माती आहे आणि ती भी माती आहे, ही स्थिरता आहे. जोपर्यंत तुमच्या चित्त स्थिर नाही तोपर्यंत तुम्हाला काही बी, एखाद्या माणसाला नागेड्याची बिमारी झाली किती बी त्याला लेप लावून टाकते, शांती प्राप्त होते का त्याला? तो त्याला आजच पडत राहते. तसं तुम्हाला भजन करा, कीर्तन करा, कथा सांगा, प्रवचन करा, जगातला कोणता मोठा महाराज घेऊन या, तुमची आग बंद पडणार आहे, तुमच्या मनातली ओढाताण बंद पडणार आहे. तुमच्या मनात सारखी चलबिचल आहे, इथं फायदा होईल का, तिथं फायदा होईल, हा महाराज बरं करेल का, तो महाराज बरं करेल. कोणताच महाराज तुम्हाला बरं करणार नाही. तुम्हाला बरं फक्त तुमचे कर्म करणार आहे. तुम्हाला बरं फक्त आणि फक्त तुमचे कर्म करणार आहे. आणि कर्मावर ज्याचा पूर्ण विश्वास असेल त्याच माणसाची चित्ताची दशा ही स्थिर होते. हो, तुमच्या कर्मावर जर तुमचा विश्वास नसेल, मी कायम म्हणतो 33 कोटी देवांवर तुमचा विश्वास आहे, पण स्वतःच्या कर्मावर जर विश्वास नसेल तर देव तुमच्यासाठी लबाड आहेत. एक बी देव तुमच्या मदतीला येणार नाही. तुमच्या मदतीला जर देवाने यावं असं वाटत असेल तर स्वतःचे कर्म शुद्ध बनवा, स्वतःच्या कर्मामध्ये आसक्ती मुक्तता निर्माण करा. तोपर्यंत तुम्हाला परमात्माचे खरं स्वरूप करणार नाही. माझ्या बापांनो, माझ्या रातांनो, चित्त हो का, हे पलंगवर बसलो मी, या पलंगवर बसलो. या पलंगाला किती पाय आहेत? 4 पाय आहेत की नाही? या पलंगाला 4 पाय आहेत. 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय. या 4 पायांमधून 1 पाय जर मुडलेला असला तर मला बसता येईल का? नाही बसता येणार. 2 मुडल्यावर बसता येणार नाही, 3 मुडल्यावर बसता येणार नाही, 4 पाय मुडल्यावर बसता येणार नाही. म्हणून या पलंगावर जर मला बसायचे असेल तर या पलंगावर मला बसण्यासाठी 4 पाय त्याचे तंदुरुस्त असणं गरजेचे आहे. 4 पाय त्याचे तंदुरुस्त असणं गरजेचे आहे. तसं तुमचे हे जे अंतःकरण आहे, या अंतःकरणाच्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 पाय आहेत. हे 4 पाय ज्याच्यावर स्थिर आहेत त्याचे नाव आहे अंतःकरण. अंतःकरणाचे हे 4 पाय आहेत, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चित्ताची दृढता तुमच्यासाठी महत्वाची आहे. चित्त तुमच्या अध्यात्मातला विषय, मन अध्यात्मातला विषय नाही. मन हा विकलांग आहे. मन हा संक्षिप्त विक्षिप्त निर्माण करतो. मन वेळोवेळी द्विधा मनस्थिती निर्माण करून देतो. बाहू चंचल चपळा, बाहू चंचल चपळा, बाहू चंचल चपळा, बाहू चंचल
एवढा विकृत स्वभाव आहे, हे एका जागेवर तरी स्थिरच होऊ शकत नाही, सारखं चप्पड झालेलं आहे हो. आणि चंचलता हा अध्यात्मातला विषय कुठे नाही. अध्यात्मातला विषय स्थिरता आहे हो. जोपर्यंत तुम्ही स्थिर होणार नाही, नाभी चक्रे काय व्याज्ञानम निर्विचार वैशारदे अध्यात्म प्रसाद, जोपर्यंत तुम्ही या नाभी चक्राशी एकरूप होणार नाही तोपर्यंत अध्यात्माचा विषय कधी कुठे. तुम्ही विचार करा, एका खोलीमध्ये अंधाराला आणि उजेडाला एकत्र ठेवता येईल तुम्हाला? एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये तुम्हाला सांगितलं, बायांनो पुरुषांनो, या खोलीमध्ये अंधार बी भरा आणि उजेड बी भरा. भरता येईल तुम्हाला? एक तर अंधार भरला तर उजेड राहणार नाही आणि उजेड भरला तर अंधार राहणार नाही. रात्रीची परवडी नो घे सूर्याचा प्रकाश, रात्रीची परवडी नो घे सूर्याचा प्रकाश, रात्रीची परवडी नो घे सूर्याचा प्रकाश, रात्रीची परवडी नो घे सूर्याचा प्रकाश. माझ्या बोलण्यामधून प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रमाण सापडेल हो. तर एवढे बोलण्यात मग पुन्हा आपलं कीर्तनाची वेळ संपून जाईल. मला थोडं बोलू द्या हो. तुम्हाला एक खोली दिली आणि त्या खोलीमध्ये जर सांगितलं तू इकडे अंधार राहा आणि तू इकडे उजेड राहा, शक्य होईल? जर त्या दोघांना ठेवायचे असेल तर मध्ये भिंत बांधावी लागेल, इकडे लाईट द्यावं लागेल, इकडे लाईट बंद करावं लागेल, तर अंधार आणि उजेड राहील. पण एकाच खोलीमध्ये अंधार आणि उजेड राहणार नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये जर पूर्ण ज्ञान आहे तर अज्ञान कधी राहणार नाही, आणि जर पूर्ण अज्ञान आहे तर प्रकाश कधी राहणार नाही. तुम्ही जर धार्मिक आहात तर अधार्मिक कधीच बनणार नाही, आणि अधार्मिक जर आहेत तर तुम्ही धार्मिक कधीच बनणार नाहीत. ही सत्य, ही सोपी गोष्ट आहे. तुम्ही उद्या नकली धार्मिक बनायचा काय प्रयत्न करायले? तुम्हाला तुमच्या मनाला वाटत नाही आपण नकली धार्मिक आहेत असं वाटत नाही तुमच्या मनाला. तुम्हाला लोकांनी धार्मिक म्हटलं म्हणजे काय झालं, पण तुमच्या अंतर्मन तर तुम्हाला साक्ष द्यायला की नाही तू कसा आहेस हो. बहु खोटा अतिशय जाणे भला सांगू काय. म्हणून हा जो भाव आहे, चित्त समाधान तरी विष वाटे सोने हो. तुला आता समजा एखाद्याने सांगितलं ना तो मला कीर्तनातले मला काही पैसे विषय घ्यायचे नाही हो, पण मनातल्या मनात मापून घेतले, हे काय होतं? हे वैराग्य होतं, हे वैराग्य होतं. माझा एक मित्र आहे, आता तुमच्याकडे ते येणारे स्वामी नित्यानंद हो, ते आणि हे दोघं मित्र आहेत, आणि हे माझे बारके मित्र आहेत, माझे लहान मित्र आहेत हे. म्हणजे यांचा एक मित्र आहे, तो करतो भागवत कथा, आणि ते भागवत कथा करतो. मग ते उडला राहतो, शाल ओढतो, 10-5 माळा घालतो, असा बसतो. मग आता बा इथं गेलेल्या सर्व माणसं मला चांगलं ओळखतं आणि माझ्यापासून सावधान राहतायत. ही पीडा आहे म्हणते हो, मला पीडा म्हणून मोकळवता हो, ही पीडा आहे म्हणता हो. तर मग महाराज आम्ही बसायचे, मग त्यांच्या विरक्ती भाव भागवत कथा केली जालन्यात. मग मी नर्मदा परिक्रमेला होतो, आणि नर्मदा परिक्रमेला मी पायी फिरायलो. मी हे 2017ला निघून गेलो होतो, मी पायी फिरत होतो. मग तिथं हे मला भेटायला आले. आता आपला माणूस जर कोणी उदासीन व्रताचे पालन करत असेल तर भेटणाऱ्याचे कर्तव्य असतं वेळोवेळी त्याला जाऊन डिस्टर्ब करायचं नसतं, बरोबर? राम 14 वर्षे चित्रकूटमध्ये राहिले असते, पण का जावं लागलं? कारण अयोध्येतल्या लोकांना समजून गेलं राम इथे म्हणून या वेळोवेळी इथे येतील. त्याच्यापेक्षा
संन्यासी माणसं सर्व गुपचूप का निघून जातात त्याचे कारण हे राहतं. मग ते यांना माहिती होतं मी गेलो तिकडे आले बाबा, त्याला बी घेऊन आले आणि ते म्हणे मला तुमच्याबरोबर राहायचं, तुम्ही एवढं सर्व सोडून देता राव कधी बी. त्याला म्हटलं मी काही बांधलंच नाही तर सोडण्याचा माझ्या काही प्रश्नच नाही. माझ्या राजांनो माझी आज बी शपथ आहे, मी तेव्हा बी सांगतो आज बी सांगतो आणि मरेल तोपर्यंत तेव्हा ते तुम्हाला सत्य भासेल. मी आज बी सांगतो कृपा आज या क्षणालाही विद्यानंद सागरच्या कुठल्या पद्धतीचं पुऱ्या विश्वातल्या कुठल्या बँकेत खातं नाही, कुठलं ट्रस्ट नाही. मी घेत नाही म्हणजे याच्याकडे दे अशातला भाग नाही, लागत्या तर मलाच पैसे, पण रोज ताजे कमवतो ताजे खर्चून टाकतो. रोज मी दिवसाला 5-7 हजार रुपये खर्चतो. तुम्ही म्हणाल तसं खर्चतो, खर्चाच्या मार्ग भरपूर आहेत, काय त्याला लागतं खर्चायला. रोज ताजे पैसे, कारण मी नाही पुढे कीर्तनाला गेलो तर आश्रमात बसतो मांडी घालून, लोक येतात भक्त पाया पडतात देतात दक्षिणा. 11 वाजेपर्यंत दक्षिणाच्या माकडतून जातो फिरायला निघून. कारण आता मी जर नाही हे संग्रह करून ठेवलो ना, अचानक जर मेलो तर पुन्हा हे पोरं कोणीतरी याच्यावर डल्ला मारेल आणि संन्यासी माणसाचे धन ठेवून यांना सुख प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळे हो, कारण ते संसारी आहेत, त्यांना ते खाऊच वाटेल, बरोबर, म्हणून त्यांना ते खाऊच वाटेल. पण त्याच्यामुळे मी काही जमवत बी नाही, ठेवत बी नाही, काही करत बी नाही. हो, बस नुसता मजा करायचा, आनंद करायचा जीवनामध्ये. हो, तर मी ती नर्मदा परिक्रमेला होतो, ते म्हणे तुम्ही एवढं सर्व सोडून आले मला तुमच्या बरोबर राहायचं. म्हटलं रावा, तयारी आहे आपली. म्हटलं किती दिवस? म्हणे पूर्ण परिक्रमा करायची. म्हटलं रावा. मग म्हटलं हे मला म्हणे हे यांच्यासाठी 10,000 तुमच्याकडे देऊन जातो. म्हटलं इथं पैशाचे काय काम आहे, आपल्याकडे 70,000 आणले होते, मी 13 दिवसात फक्त 13 रुपये शिल्लक ठेवले माझ्याकडे. हो, मी तिथं एक ठिकाणी आश्रम बांधून दिला एका महाराजला. म्हणे नाही नाही. म्हटलं मग द्या ती त्यांच्याकडे 10,000. म्हणे ते पैशाला हात लावत नाही तुमच्याकडे. अरे अरे म्हटलं यांनी तिथं भागवत कथा केली, 35,000 दक्षिणासाठी भांडले राव हे माझ्या समोर. म्हणे नाही, ते दुसरा त्यांचा शिष्य घेतो हातात पैसे. अरे शिष्य हातात पैसे घेतो, त्या शिष्याला का घरी न्यायचा अधिकार आहे का त्याच्या मायबापाजवळ? हे भामटासारखं गाडीत बसलं, हे आणि पैसे इथले हो घ्यायचे मग आपण. काय वैराग्य म्हणायचे याला, काय हा दंभ आहे, दंभ. हो, अशी अवस्था तुम्हाला तुमच्या स्वतःपासून द्रोह निर्माण करायली, अशी अवस्था द्रोह निर्माण करायली. तुम्हाला स्वतःला तुम्ही फसवायले, बरोबर. तुम्ही धार्मिक नाही तरी बी तुम्ही धार्मिक बनल्याच्या आव आणायले, ही तुम्ही फसगत करायले. ब्रह्मदेवाच्या पाठीमागून अधर्म नावाचा पुत्र निघाला, ब्रह्मदेवाच्या पाठीमागून अधर्म नावाचा पुत्र निघाला आणि त्या अधर्माचा पुत्र झाला दंभ. हो, अधर्म करायचा असेल तर दंभ अधर्माशिवाय होतच नाही, म्हणून आपण दंभ करायलो सर्वजण. हो, की आपण असे नाही तरी असं भासवायचा प्रयत्न करायलो. खोटे, हे सजावट आहे, हे नाटक आहे, हे सोंग आहे. आमचा दिवस तसा जातो ना आमची रात्र तशी निर्माण होते, आमची रात्र तशी जाते ना आमचा दिवस तसा निर्माण होतो. हे प्रत्येकाचे ज्याला त्याला माहित नाही. तुमचे चित्त जर अशुद्ध झालेलं आहे, तुमच्या चित्तामध्ये जर अनेक विकृत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही मनाला स्थिर करायचा प्रयत्न करायले तर मन कसं स्थिर होईल? चित्त अस्वस्थ आहे, चित्त बिमार आहे. हो, तुमचे चित्त रोगील झालेलं आहे, त्याच्यामुळे तुमच्या चित्तामध्ये दृढता निर्माण होत नाही. तुमच्या बाजूला साधा फटाक्याचा आवाज फोडून दिला तरी तुम्हाला पडायला जागा कमी पडेल, बरोबर आहे का नाही? का? कारण सारखा तुमच्या मन मस्तिष्कामध्ये डर आहे, तुमचे चित्त अशुद्ध झालेलं आहे. म्हणून माझ्या बापांनो, जोपर्यंत तुमचे चित्त निरोगी आणि स्थिर होत नाही तोपर्यंत अध्यात्माचा रस्ता कसा सापडेल? चित्त समाधान, तेव्हा तर तुम्हाला बाजूला सोनं पडलेलं आहे का माती पडलेली याचा भास. जोपर्यंत चित्त तृप्त नाही, माझे जेवण पोट भरून झालेलं आहे, आता मला तुम्ही दाल बाटी द्या, वांग्याची भाजी द्या आणि बासुंदी पुरी द्या, पण हे मन कधी जाईल तिथं? अजून 4 तासानंतर जेव्हा
भूक लागायची वेळ आली, कारण तेव्हा चित्त अस्वस्थ झालं, बिमार झालं. पण ज्या क्षणाला तुम्ही समाधानी व्हाल तो क्षण तुमच्या अध्यात्माच्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात चित्त महाराज म्हणता चित्त समाधान असलं तर तुला विष सोनं वाटेल का सोनं विष वाटेल. पाहता तसा अर्थ करायचा. इथं प्रत्येक माणूस ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार बुद्धी कौशल्य आहे की नाही, बुद्धी कौशल्य अर्थ कसा घ्याल. विषाला सोनं समजायचं का सोन्याला विष समजायचं. हो माझ्या बापांनो, माझ्या राजांनो, आमचा हा सर्व गोंधळ चाललेला आहे. आंधळी दडती कुत्रपीठ ठेवून निघून जातं. काय चालला गोंधळ, कोणाचा चालला गोंधळ. तुम्ही विचार करा, या मंदिरामध्ये मी 2016ला आलो होतो. काल्याचे कीर्तन करायला महाराजांनी बोलवलं होतं. दत्त जयंती होती. तुम्हाला माझे बोलणं आठवतं कोणाला? कोण कोण होतं ना माझ्या कीर्तनात तेव्हा? काय असतील बी तर तुम्ही असे बराच महाराज पाहिले असतील एवढ्या वर्षात. महाराजांना काय कमी आहे बाबा. हो तेव्हा मी तुमच्या मंदिरात बोललो होतो की 1 वर्ष जर या महाराष्ट्रातल्या लोकांनी सप्ते करणं बंद केलं म्हटलो तर कितीतरी कीर्तनकार येडे होऊन जातील. तेव्हा म्हणलो होतो. आणि नेमका देवानं 2-4 वर्षानंतर कोरोना आणून ठेवला. नेमका सीजनवरच मार बसला. नेमका सीजनवर मार बसला. माणसं मला बरेच जण फोन, काय बाबा माझ्या 5 कथा बुडाल्या. अरे म्हटलं काय तुझ्याकडे बरं लोकांच्याकडे तुझं ठेवलेलंच होतं जसं काय तू. हो कोण म्हणायला माझं एवढं. अरे हे तुमच्याच भरोशावर एवढल्या गाड्या आहेत तुमच्याच बरोबर. आणि माणसं पाहावे तर हे असल्या. आता हे बिचारे हे आंधळे गबाडे मायबाप. हो आता यांची विचार करा. यांना घरी झोप येईना म्हणून हे इथे येऊन बसले. हो अहो का कीर्तन ऐकायची वेळ याची आहे. कीर्तन ऐकायची वेळ त्याची आहे. कीर्तन ऐकायची वेळ आहे की नाही. लोक येत का नाही. या एवढ्या सप्त्यामध्ये सर्वात जास्ती खर्च तुम्हा सर्वांवर असेल. महाराजांचा सर्वात जास्त खर्च आलेल्या कीर्तनकारांवर आणि तुमच्यावर असेल. या मंडळीवर खर्च फार थोडा आहे. हे काही लई मोठं खर्चाचे बारदान नाही.
बरोबर. आणि एवढा खर्च फक्त आपल्या ठराविक लोकांवर असून हा समाज पाय तोंड बांधून तोंड थंडीने काटून बसलेले यांचे तोंड पाहून देव पडून जायचं. बरोबर. अरे प्रसन्न चित्ते परमात्मा दर्शनम. परमात्म्याला प्राप्त करायचे असेल तर तुमचे चित्त प्रसन्न पाहिजे. उद्या रडकं तोंड धरून काय करायचे? तुझ्या रडकं प्रसन्न चित्त ठेव. तुझ्या चेहऱ्याशी देवाला घेणं देणं नाही. कृष्ण काळा होता पण हजार सूर्यांना लाजवण्याचे तेज होतं त्याच्यामध्ये. तुझ्या रूपाशी तू त्याला काय? हो तुझ्या चित्ताशी घेणं. प्रसन्न चित्ते परमात्म दर्शनम. तुझे चित्त प्रसन्न कर. आणि जर तुझ्या इथं बसून बी तुला झोपच येत असेल, इथं बसून बी तुला उद्विग्नता होत असेल तर इथं येऊन देवावर तरी कशाला उपकार. आणि हळूहळू लोक हे का सर्व टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, गावातले वादक गायक सर्व आता प्रत्येक गावात 10-5 महाराज झालेले आहेत. यांनी सर्व विश्वास हरपून टाकला आणि म्हणतो आपण फक्त आम्ही संप्रदायाचा झेंडा रोवतो. लबाड गोष्ट आहे. जिकडे तिकडे उभ्या बाजारात कथा ह्या तो नावडे पंढरीनाथा. या सर्व बाजार बुंगा धर्म करून टाकला. आणि हा बाजार बुंगा धर्म झाला त्याच्यामुळे माणसांचे बी लक्षात येऊन गेलं काय हे कीर्तन करून संसार थाटायले. तुकाराम महाराजांनी संसार संपून कीर्तन केलं. 65 करोड रुपयाची इस्टेटचा राख लावून टाकली. 65 कोटी रुपयाची इस्टेट होती तिला राख लावून टाकली. बरे झाले देवा दिवाळे निघाले. बरं झालं बाबा आता दिवाळा निघाला आता तुझ्या भजनात बसतो. आपण एकटं जा भंड सांडून माडी बांधून टाकली. बरोबर आहे की नाही. आणि या असले लोभी गुरु लालची चेले होय नरक में ठेलम ठेले. या असल्या बदमाश माणसांनी काही धर्म उभा राहील. विचार करा तुम्ही विचार करा. तुमच्या बीड जिल्ह्यात बी बरेच प्रमाण असतं. सर्व जिकडे तुम्ही या महाराज. मी तर म्हणतोय बाबा आपल्याला महाराज बिराज म्हणू नका. मला कोणी महाराज म्हणत नाही. हो ना आपल्याला नको. आपल्याला काय महाराज म्हणून आपल्याला फक्त बाबा म्हणा. हो म्हणजे ते हे आता सर्व बाबा म्हणजे मला ते घरातल्या माणसासारखं वाटतं. हो आपण एक परिवारातले सदस्य आहो. माझ्या राजांनो माझ्या बापांनो एवढी कमकुवत जर तुमची बाजू असेल तर तुम्ही तसा धर्म कराल. धर्म करण्यासाठी तुमच्या चित्ताची निरोगता फार महत्वाची आहे. चित्ताची तृप्तता फार महत्वाची आहे. सतत उपाशीच आहेत तुम्ही. सतत जे गरिबाचे जनावर कसं असतं काही विटाट त्याला खातच. हो तसं तुमच्या समोर तुम्हाला चांगलं कळे ना तुम्हाला वाईट कळे ना फक्त द्या द्या. आता माझे 2 वर्ष झाला 5-6 महिने झाले त्या तिकडे कोणतरी महाराज रुद्राक्ष वाटायला म्हणे. बाबा बाबा काय गर्दा चालला तिकडे. रुद्राचे 10-5 बाया मेल्या. अरे पागलांनो विचार करा. रुद्राक्षाने जर कल्याण झालं असतं तर माझ्या गड्यामध्ये 1008 रुद्राक्ष आहेत. त्या महाराजचे बिचाऱ्याचे झालं ना. रुद्राक्षाचं महत्व आहे. रुद्राक्षाचं महत्व आहे पण महत्व त्याच्यासाठी आहे ज्याला बंदूक चालवता येते. त्याच्या हातात बंदूकचे महत्व आहे. तुम्हाला बंदूक चालवता येत नाही. तुम्ही किती बंदूक धरून फिरले काय उपयोग व्हायचा आहे. बरोबर. म्हणून महत्व आहे पण कोणासाठी त्या अधिकारासाठी त्याचं महत्व. तुम्ही लालचीने चक्कर मध्ये पडून गेले. हो आमचं कल्याण होईल. तुमचे कल्याण कुठेच होणार नाही. तुमचे कल्याण फक्त तुमचे कर्म करू शकतं. आणि म्हणून त्या कर्माला तुम्ही बदलून टाका. बहु खोटा अतिशय जाणे भला सांग. आणि हे मी काय सांगू म्हणता तुकाराम महाराज म्हणता हे माझं सांगायचे काम नाही. तू किती खोटा आहे तुझ्या मनाला विचारे बाळांनो. विचारा बरं आपल्या छातीला हात लावून. आपण जेवढ्या सज्जन बनून दिसायला तेवढ्या सज्जन आहेत का बरं. विचारा तुमच्या मनाला. माणसांनो विचारा. कपड्यांनी सजलो म्हणजे काय आपण सजून गेलो. अरे कपड्याने जरी तुम्ही कितीही अस्वच्छ असलं पण तुमचं मन जर सजलेलं असलं तर कबीर तुकाराम महाराज यांच्या पंक्तीमध्ये तुम्हाला बसवल्याशिवाय कोणी राहणार नाही. 2003-4 मीही जरा नवाच होतो माणूस. अहो मी जरा नवीनच होतो. भारी माझ्या बी जेवढं बघतं. अहो मी बी कुठे लातूरला निघाले. अहो पहिले कन्नडला राहायचे निघाले.
कपडे बदलून चालले. हो, आले, कपडे सोडले, दुसरे घातले, बसले. अरे मला एके दिवशी माझी लाज वाटायला लागली. लोक मी कपडे का बदलवतो, मी कपडे का बदलवतो? नाही, प्रश्न ध्यानात ठेवा, म्हणजे तुमच्या चित्तात परिवर्तन का होतं. कपडे का बदलवतो? कारण मला असं वाटत असेल की कोणतरी मला पाहतं, आणि जोपर्यंत कोणीतरी मला पाहतं हा भास तुला आहे, जोपर्यंत देहावर तुझी आसक्ती आहे तोपर्यंत परमात्माकडे तुझी आसक्ती कधीच जाणार नाही. तुम्ही 70 वर्षाचे झाले, 70 वर्षाचे झाले तरी बडजबडीत डोसकं काळे करून हिंडायले, म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही तर माणसं म्हणावे. तुम्ही काय म्हणावे? पहा, माझ्या आश्रमात या, तिथं साधू संन्यासी येतात, 70 वर्षाचे आहेत. विचारा महाराजला. खरंय, मी माझ्या जीवनामध्ये कधीच स्पष्ट बोलायला कधीच कोणाला लाजलो नाही ना घाबरलो नाही. हो, महाराज ते दाढ्या रंगवून ते आरसा पाहूनच, अरे आरसा पाहण्यात दाढी रंगवण्यात जर तुमची एवढी वेळ चालली तर तुम्ही परमात्माचे भजन कधी कराल? भजनाचे अर्थ नुसतं उभं राहून नाचत राहणे नाही. माझ्या दृष्टीने परमात्माचे भजन, तुमचं सत्य चिंतन, स्वतःच्या अंतःकरणाकडे कधी पाहाल तुम्ही? तुमच्या उभं राहून आयुष्य असं नष्ट होऊन जाईल. लोक तात्पुरते वेळेपुरते 10-5 हजार देऊन देतील. हो, याचा अर्थ तुम्हाला मान भेटून गेला. तुमच्या मनाला प्रश्न विचारा. जर खरंच अध्यात्मातले असाल तर, आणि जर आपल्या कलेला, इथं पिंपरखेडेला एक मुकुंद म्हणून पटवाज वाजवणारा आहे, तो पुण्याला आहे आता. हो, तो माझ्यासोबत होता. हा मुकुंद नरवडे. इथं माणिक घनवट होता, माणिक बी माझ्यासोबत होता. हो, हे औटा हा हे ब्रह्मानं हे 27 वर्ष, आता त्याला पाहून कोणी वाटेल का हा कलाकार आहे म्हणून. 27 वर्ष तबल्याची साधना केली चिगरे गुरुजीकडे. 27 वर्ष. माझ्या राजांनो, हे मी का सांगायलो, हा 27 वर्ष तबल्याची साधना करून, हा त्या लातूर पासून 15 किलोमीटरवर गाव आहे याचं, हा महिन्यातनं जवळजवळ 20 ते 25 दिवस बाहेर मोठमोठ्या महाराजांच्या व्यासपीठावर कथा वाजवायला राहायच्या तबला, आणि याला एक कथेचे तेव्हा 12-15 हजार रुपये भेटायचे. हा एक माझ्या कथेला आला, एक माझ्या कीर्तनाला आला, आणि त्या कथेतनं हा काय याच्यात बरी बदल झाला. मी सहज बोलत होतो ना, हा माझ्या जवळ आला. पहा, आज हे चित्र तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो पाहू शकता. पहा, आज हे चित्र 2011ला त्याने शपथ घेतली की बाबाशिवाय मी कुठं कथा वाजवणार नाही आणि मी कुठं माझा कार्यक्रम विकणार नाही. आज माझ्या कथेचा मुख्य वादक तो आहे. माझ्या राजांना, तुम्ही एवढी साधना केली, तिला जर एवढ्या हलक्या दर्जाने विकत असाल तर मग ते दुःख आहे तुमच्या जीवनात. त्या साधनेचे मूल्य जर 2000 आणि 5000 लावत असाल तुम्ही, तर मग ही साधना बेकार आहे, ही साधना काही कामाची नाही. तुमच्या कलेचा सन्मान करायला लावा, तुमच्या कलेला. म्हणून मी ते रोज कपडे बदलवायचे, पण मला वाटायला कोण आपल्याकडे पाहिल, आणि हळूहळू सकाळी जे घातले संध्याकाळी दुसऱ्या दिवशी उठल्यावर तेच बदलवायचे. सर्व सुटून गेलं. जोपर्यंत तुम्ही अभ्यास ठेवणार नाही, जोपर्यंत मनाला प्रायश्चित्त येणार नाही, जोपर्यंत सत्याकडे पाहण्याची कोशिश करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीच दिसणार नाही. बहु खोटा अतिशय जाने भला सांगू काय. मंदिरात घंटी वाजवायला जरी गेले तुम्ही, चला माझ्यासोबत महादेवच्या मंदिरामध्ये. मी बाहेर उभा राहतो जावा मंदिरामध्ये, अंधार आहे मंदिरात, तुमची ताकद होणार नाही मंदिरात एकटं जायची. होते ना महादेवाच्या मंदिरात एकटं जायची हिम्मत होते? देवाजवळ काही भूत येईल का? देव आहे तिथं भूत येईल का? पण होते ना तुमची हिम्मत? कारण तुम्हाला खात्री आपलं कर्मच असं काहीतरी, इथं बसतं काय नाही जायचं, आपल्याला दंस मारायचं. बरोबर? माणूस त्याच्या कर्मांना भिवतो, माणूस त्याच्या कर्मांना भिवतो.
म्हणून तुम्हाला चांगलं माहिती, तुम्ही धार्मिक बनायचा आव आणलेला आहे. वास्तविक धार्मिकता तुमचा स्वभाव आहे. हो माझ्या मातांनो, माझ्या राजांनो, तुम्ही धार्मिक बनायचा आव आणला. जोपर्यंत हा आव सुटणार नाही तोपर्यंत तुम्हाला खरा रस्ता सापडणार नाही. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हे अर्जुन, जर तुला योग्य रस्त्यावर जायचे असेल तर तुझा रस्ता चुकलेला आहे हे तुला कळायला पाहिजे. आज माझ्या ब्रह्मानंद योग्य रस्त्यावर आला असं त्याला वाटतं. का? कारण तो चुकलेला होता हे बी त्याला समजलं, तेव्हा हा रस्ता सापडला. हो माझ्या राजांनो, तो मायबापांच्या एकुलता एक 20 एकर जमीन. हो बहीण त्याची पुण्याला फौजदार आहे. हो भारी माणूस. आणि हे रोज बाहेर भारी भारी फिरायला, इकडे कथेला तिकडे बटल बंडा घालायला, एवढलं की असं भारी झाला. हो याच्याने भक्त भेटून गेला नाही. धन वाढलं आणि धनाने व्याभिचार वाढून गेला. धन वाढलं, धनाने व्याभिचार वाढून गेला. विचार करा, जो व्याभिचार तुम्ही दुसऱ्या सोबत करायले तो व्याभिचार तुमच्या घरामध्ये कुणी करत नसेल का? करत नसेल. म्हणून तुम्ही जे पेरायले ते चुकवणार आहे. म्हणून माझ्या राजांनो, माझ्या बापांनो, बहु खोटा अतिशय जाने भला सांगू काय. अभंगाच्या दुसऱ्या बहु खोटा अतिशय, बहु खोटा अतिशय, बहु खोटा अतिशय, बहु खोटा अतिशय, बहु खोटा सर्व गोष्टी किती स्पष्टपणे आहेत. बरोबर, तुकाराम महाराजांचे प्रत्येक बोल हे वेदांचे वाक्य आहेत. कारण देव आणि वेद काय करता, हे तुम्हाला सत्याचे दर्शन करवतं. आणि सत्याचे दर्शन तुमची बळजबरीने स्तुती करून तुम्हाला समजेल का? तुमचे जिथं चुकायला तिथं टोला मारावाच लागेल, मारावा लागेल की नाही? हो. आणि जर तुम्हाला आप्पा दादा नाना तात्या फुकट करत बसले तर तुम्ही त्यांच्या कानात धार मारून देतात. बरोबर. हा आपल्याला जास्त मान कुठं पचतो, आपल्याला मान बी पचत नाही जास्त. त्याच्यामुळे संत तुमची स्तुती करण्यासाठी नसता, आणि जे तुमची स्तुती करता ते संत नसता. कारण संताला तुमच्याजवळ काय प्रस्ताव आहे, तुमच्याजवळ काय प्रस्ताव आहे, काय प्रस्ताव आहे? तुमच्याकडून काही त्याला घ्यायचं तर तुमच्याकडून काही द्यायचं.
तो फक्त तुम्हाला प्रेम करतो आणि तुम्हाला प्रेम एवढं करतो की जेवढी प्रेम तुमची बायको तुम्हाला करत असेल त्या बायकोपेक्षा जास्त प्रेम संत करतो. बायकोचे प्रेम तिच्या वेळेपुरतं आहे, पण संताचे प्रेम तुम्हाला कायमची सद्गती प्राप्त व्हावी त्याच्यासाठी आहे. म्हणून बुडते हे जग देखवे ना डोळा. अहो संताचे प्रेम तुमच्यावर आहे. काय नाही तर 14 वर्षाच्या ज्ञानोबारायाने संस्कृतची गीता प्राकृत केली की नाही. 14 वर्षाचे वय, 22व्या वर्षी तर निघून गेले. का? कारण तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्यासाठी स्वतःच्या जीवनाचं समर्पण करून दिलं. संत आहेत ते. संत वही होता है जिसके जीवन में कोई तंत नहीं. नाही तर बांधा फेटान मारा चाटा. पेटे बांधून आता काय जिकडे तिकडे संतच संत झाले. तसं जमेल? मेळ लागायचा का तसला? मेळ लागायचा नाही. मग ते तसंच आपण बी ऐकून जसला वाटतात रासरोता बी भेटायला लागायला तो मेळ. म्हणून म्हणतो लोभी गुरु लालची चेले होईनार मेठेलम ठेले. हो, त्याच्यामुळे मी तुम्हाला जे सांगितलं माझे कीर्तनाला न जाण्याचे हे 2 कारण. मी उत्साहात बोलतो. मला आलो तेव्हा थंडी भरून गेली. हो, मी आलो तेव्हा बोलताना माझे स्वर तुटून गेले. मला हे होतं आणि मला उत्साह आला. मला पुन्हा बसून विचार करतो की आपलं जीवन आज बी वाचवलं सांभाळलं तर मरणारच आहे, उद्या बी मरणारच आहे. मग उद्या मेल्यापेक्षा आज बी मेलं. हो, त्या भक्तात मरण्यापेक्षा या भक्तात मरावं बिघडायला काय. आणि कीर्तनात मरायला तर आपण ते ताजुद्दीन महाराजच्या नशिबात प्राप्त झालं. त्याला तसं आलं की बिचाऱ्याला. हो, याचा अर्थ फक्त आमचा तो समज आहे हरिचिंतनामध्ये माणूस वासनामुक्त झालेला असतो. म्हणून हरिकीर्तनामध्ये मृत्यू येणं हे चांगलं लक्षण आहे. हो, वास्तविक तसं जर पाहिलं तर बरेच पापी माणसं उत्तरायणमध्ये मरतात. याचा अर्थ ते काही नरकात पुण्य स्वर्गात जातात. आणि बरेच पुण्यवान माणसं दक्षिणायनामध्ये मरतात. याचा अर्थ ते काही याच्यात जातात नाही. तो प्रसंग आहे, तेच समज आहे. सांकेतिक भाषा असते ती आपल्याला समजत नाही. म्हणून महाराज म्हणता बहु खोटा अतिशय जाणे भला सांडू. बायांनो किती धार्मिक दिसायला तुम्ही, दिसायला की नाही, पण शून्य थोडं असं केलं तर तुमच्या नाटवावर माशी बसू देत नाही. बरोबर आहे की नाही? सारखं कीर्तन इकडे ऐकायला पण बाजूच्या बायांना असं चालतं. चालू असेल तुमच्या धक्का बुक्की. बरोबर, आम्ही 10 माणसं आहेत, ते आम्हाला धडे नीट बसवता येत नाही, आम्हाला ते कळत नाही. म्हणून माझ्या न जाण्याचे कारण हे की मला व्यस्तता होते माझ्या शरीराची. कितीही मी विरक्त झालो समजा, कितीही वैराग्य झालं, पण शेवटी शरीर आहे. याला तर याचे भोग भोगावेच लागतील की नाही. हो, याचे भोग भोगल्याशिवाय संपणार नाहीत. याला भोग भोगण्यासाठी तर शरीर भेटलेलं असतं. म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं माझ्या बोलण्याच्या चुकीचा अर्थ करू नका. माझ्या बोलण्याच्या चुकीचा अर्थ करू नका. मी विरक्त झालो म्हणजे संत झालो असं समजून घेऊ नका. कारण मी काल परवा एक ठिकाणी व्याख्यानामध्ये बोलताना बोललो की मी मरेपर्यंत खरा संत बी बनू शकणार नाही. कारण संतांचे अनेक गुण आहेत, त्याच्यातले 10-20 गुण आमच्यात आले असतील, पण अनेक गुण बाकी आहेत. आणि मरेपर्यंत मला देव बी दिसणार नाही. कारण वर्तमान स्थितीमध्ये देव चतुर्भुज रूप घेऊन येत नाही. हो, पण जिवंत आहे तोपर्यंत एक चांगला आणि सज्जन माणूस बनून मरायचा माझा प्रयत्न आहे. आणि आज जर सज्जन माणूस बनून मेलो तर कदाचित पुढच्या जन्माला संत बनून नक्की जन्माला येईल. म्हणून माझ्या बाप्पांनो, माझ्या राजांनो, आपण कसे आहेत हे आपल्याला माहिती. तुम्ही मूक मला संत म्हणायले, पण मी संत आहे का नाही हे माझं मन तर मला म्हणायला की नाही, म्हणून जसं माझे मन मला म्हणायलं तसं तुमचे मन तुम्हाला म्हणायला की नाही. तुम्ही काय केलं तसं नाही. म्हणून माझ्या बापांनो, मनाची तडबणे चंदनही अंडपोळे. तुमच्या मनामध्ये तुम्हाला कितीही अमृताचा उपदेश केला, तुमच्यावर किती शीतल वर्षा केली, पण तुमच्या मनामधली जी गरमी आहे, शरीराची गरमी बाहेरच्या थंडाव्याने चालली जाईल, पण मनाची गरमी कशाने जाईल? हो, मन सारखं पोडायला तुमच्या मनाची तडमडे चंदनही अंग पोडे. नागवेडा झालेला आहे शरीराला,
पार त्याला चंदनाचा लेप करून लावून टाकला तरी काही उपयोग होईल? चंदनामध्ये 2 गुण आहेत, सुगंधही आहे आणि शीतलताही आहे. हो, पण त्याचा लेप करून तुम्ही लावून टाकला, काही फरक पडणार नाही. नागेळा पडलेला आहे. तसं असले अमृताचे उपदेश तुम्हाला कितीही केले, पण तुमच्या मनामध्ये जर स्वार्थाची तळमळ असेल, स्वार्थासाठी अस्थिरता असेल, तर तुम्ही कुठेही जा, पडत्या घराला 3 पाणी अभंगाच्या 3ऱ्या मनाच्या तळमळे, मनाच्या तळमळे, तुमच्या मनाची. आता पहा, चित्ताला समाधान, चित्त काय पाहिजे? तुमचं तृप्त पाहिजे. आणि मनाची जी छुल उछल आहे ही काय पाहिजे? हे स्थिर पाहिजे. हो, म्हणून जर तुमचे चित्त तृप्त नसेल आणि मनाची ओढ कमी होत नसेल तर तुम्ही भक्ती मार्गावर नसता. म्हणून तुम्हाला या 2 गोष्टींची गरज आहे. भक्ती करायची ज्याला आहे त्याने चित्तामध्ये प्रसन्नता निर्माण करायची. प्रसन्न चित्ताशिवाय परमात्माची भेट होणार नाही. मातांनो, अर्धी कच्ची झोप डोळ्यामध्ये, अर्ध काय ते म्हणजे तुमची अवस्था असली. ते पाहिजे जांभड्या देणे चालूच असतं, नाकात बोट घालणं चालूच असतं, आपलं करणं चालूच असतं. हो, तुमच्या चित्ताची तुमच्या चित्ताची जी भूमिका आहे ही भूमिका हे तुम्ही तुमच्या विक्षेप निर्माण. कारण तुमचा हात, तुमचा नाक, तुमची नजर जिथं जाईल तिथं तुमचं मन जाणार आहे. आणि तुमचं जर अवयव एक ठिकाणी स्थिर राहिले तर तुमचं मन कुठेच जाणार नाही, ते फिरून फारून इथं येणार आहे. हो, म्हणून त्या मनाला जर थांबवायचे असेल तर आता पहिलं काम तुमच्या अवयवांचं दमन करायला शिका. जर अवयवांचं दमन केलं नाही, आता माझा हात मूप इथं दूर खायचं मनाची इच्छा आहे, हात गेल्या गेल्या मन सुटलं ती त्याच्या मागे, मूप मन गेलं, पण हा हात असा धरून बसलो मी. हो, बोलण्याच्या नादामध्ये त्याची पडली आसवण. आलं का मन वापस? बरोबर आलं का मन वापस? तसं आहे, जर एखाद्याकडे पाहता पाहता ती वस्तू पाहिजेच म्हणून नाद लागला, उठून तिला घ्यायला गेला आणि तिथं करंट लागलं पडला खाली. हो, जर वस्तू मिळवायची म्हणून डोक्यात ठरल्यानंतर जर तुम्ही गेलेच नसते, तिच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तर मेले असते का? नसते मेले. म्हणून बऱ्याच वेळेला तुमचं मन तुम्हाला विकृतीकडे घेऊन जातं. मनाची तडमडे चंदनही अंगपोडे. तुम्हाला असलं माझ्यासारखं काय तुकोबा राय, ज्ञानोबा राय गेले बिचारे सांडून सांडून थकले ती. हो, तरी आम्ही सुधारलो नाही. हो,
आता आमच्यासारखे कितीतरी मरायचे अजून बाकी आहेत. सृष्टी येत राहील, जात राहील, आपल्यासारखे जन्मत राहतील, एकापेक्षा एक एकापेक्षा एक येत राहतील, जात राहतील. फक्त थोडक्यात सर्वांना माझ्या कीर्तनकार म्हणून माझ्या कार्यक्रमाच्या, माझ्या या प्रवचनाच्या, कीर्तनाच्या आस्वाद घेत जेवणाचा, आवड म्हणून माझे कीर्तन ऐकत जेवणाचा, माझे कीर्तन आवडण्यासाठी नाही, आवड म्हणून तर तुम्हाला आता सोशल मीडियावर प्रत्येकाच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसवर हे बारके बारके महाराज उगं वर्ष 2-2 वर्ष इथं तिथं संस्थेत राहून आलेले पोरं किती भारी भारी बोलतात की नाही. ते पाठ करून बोलून घेतलं म्हणजे ते काही विद्वान होऊन गेले. ते शिकवलेले पंडित, ते नाटक आहे. ते नाटक कधी बी उघडं पडून जातं. हो नाटक कधी बी 3 तासाचे नाटक संपलं आहे ओळ बाजूला. पडदा पडल्यावर मधला पात्र करणारे काय म्हणतात, तसेच म्हणतात एकमेकाला. तो स्टेजवर राहतो राम, स्टेजवर राहते सीता, स्टेजच्या मागे गेला का हे तू तसं केलं नाही नीट, त्याला दणका देता, मारतात त्याला. बरोबर तसलं हे नाटक आहे. त्यामुळे मीडिया पुरतं समोर माऊली असं करा, तसं करा, तसं करा, तसं करा. अरे काय 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 बाबा. पंपा सरोवरावरून राम लक्ष्मण चालले होते. राम लक्ष्मण पंपा सरोवरावरून चालले होते आणि त्या सरोवरावर एक बगडा बसलेला होता. पांढरा शिबिर बगडा बसलेला होता. तसा बगडा पांढरा शुद्ध बसला बगडा. आणि त्या बगड्याला पाहून रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण पहा हा बगडा किती धार्मिक आहे. पश्च लक्ष्मण पंपायाम बगडा परम धार्मिक. हे लक्ष्मण पहा हा बगडा आहे, पक्षी आहे, पण किती धार्मिक आहे. त्याचे हे शब्द ऐकले आणि तिथं रस्त्याला बाजूला बेडूक पडलेला होता. त्या बेडकाला राग आला. त्या बेडकाने रामाला सांगितलं, बका टीम वर्णते रामा ये मनिष्कृती कुला. हे राम, अरे तू तर देव आहेस, या बगड्याचे काय वर्णन करतो. हे भामटा आता शांत होऊन बसलं, पण शांत बसण्याच्या आधी यांनी माझी बायको मारून खाल्ली, माझे पोरं मारून खाल्ले, मला जखमी करून सोडला. तशी तुम्हाला आज वाटत नाही बरेच बगडे सर्व करून आता शांत होऊन बसलेले वाटत नाही तुम्हाला. आमच्या आश्रमात एक मांजर आहे, मांजर. ते मांजरचे शेपट तुटलेलं आहे. ती असे पोरं ध्यान करायला बसले तर ती बी बसते शांत. नवीन माणसाला वाटतं ही ध्यान मांजर ती हुशार आहे, पण थोडा उंदराचा आवाज आल्याला झडप मारते पडून जाते. मग तशी तुम्ही बी बसता डोळे लावून, म्हणजे तुम्ही काही ध्यान करायले वय, ध्यान करायला वय. म्हणून माझ्या बापांनो, माझ्या राजांनो, माझ्या अमृताच्या पुत्रांनो, माझ्या दिव्य धामवासी मातांनो, भगवान ढूंढना आसान नहीं है मेरे दोस्तों, इंसान बनना बहुत जरूरी है. देवाला शोधण्याची पहिली शर्त आहे तुम्ही माणूस बना. तुमच्यामध्ये मानवाचे गुण निर्माण करा. म्हणून खूप 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 बरायाचा एक अभंग किती बोलायला लावतो, एक अभंग खूप बोलायला लावतो. माझ्या राजांनो, तुमच्या ह्या मनाची स्थिरता, मनाची तळमळ थांबवा, नाही तर मग कितीही अध्यात्माचा डोस पाजून उपयोग होणार नाही. रामायणाची पोथी लावा, भागवताची पोथी लावा, बस हेच येणार आहेत. आंधळी दडत जाईल, कुत्रपीठ खात निघून जातील. कोण द्यायला, कोण घ्यायला, कोण वाजवायला, कोण घेऊन चाललं, कोणाच्या कोणाला मेळ नाही. कोण गुरु आहे, कोण शिष्य हे बी कोणाला कळायला नाही. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे, तुमच्या चित्ताची स्थिरता ठेवा आणि तुमच्या मनाला, हो, मनाला शांत बनवण्याचा प्रयत्न केला. त्याला ओढ लागू देऊ नका. तुका म्हणे दुजा विपचार पीडा पूजा. हो, याच्यावर दुसरा कुठलाच उपचार नाही. हो, अन्यथा तुम्ही किती बी हो पूजा करा, पांडित्य करा, काही बी करा, याच्यावर उपचार तुम्हाला प्राप्त होणार. जर तुम्ही हे करून याच्यावर प्रायश्चित्त करता आलं असतं तर गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते. तू जे केलेलं आहे याचे प्रायश्चित्त, याचे फळ तुला भोगावंच लागेल. म्हणजे जर ते रुद्राक्षाची माळा घालून जर पाप मिटून गेलं असतं, मग काय रोज सर्वांनी पाप केलं असतं, दुसऱ्या दिवशी माळा घातली असते.
बरोबर अशाने काही नसतं. फक्त तुम्ही हिंदू आहात, तुम्ही धर्माचे रक्षण करताना तुमच्या जीवनामध्ये सत्याची ज्योत ठेवायला पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये धर्माच्या प्रती प्रेम पाहिजे. तुम्ही कधी पाहिलं सर्व टाळकऱ्यांनो, भजनकरींनो, कीर्तनकारांनो, मुसलमान लोक त्यांच्या धर्माचा प्रचार करायला जाता, त्यांच्या धर्माच्या लोकांकडून काही दक्षिणेच्या नावावर लोकांना फसवता पाहिलं तुम्ही. पण तुम्ही एक एक कीर्तन भजन म्हणायला गेले तर 5-5, 10-10 हजार रुपये घेऊन येता. तुम्ही तुमच्या लोकांना फसवायले का धर्म करायले? काय करायले तुम्ही? नाही नाही नाही, हसू नका. अरे माझ्या कीर्तनात, अरे रघुनाथ खंडाळकर माहिती असतील, माझ्या कीर्तनात भरपूर मोठमोठ्यांना मी टेकून बसून दिलं. बसा. कारण मी कीर्तन न करण्याचे दुसरं कारण हे बी आहे, मी एवढा शुद्ध भावनेने कीर्तन करावं, माझ्यासाठी फक्त धन मिळवणारे लोक उभे राहावे, त्याच्यापेक्षा मी कशाला जावं? याचा अर्थ माझ्या तुमच्यावर दोष आहे असं नाही, कारण तुम्ही माझे आहेत. मी तुम्हाला तेच सांगतो की तुम्ही एवढी साधना जी केली, ती साधना स्वतःच्या आत्म उत्थानाला वापरा. ती साधना हे धन आहे, हे आज असेल उद्या नसेल, याच्यासाठी साधना नष्ट करू नका. पैशाशिवाय चलत नाही, मला बी चलत नाही, पैसा लागतोच, पण तो आमचा व्यवहार चलवण्याचं माध्यम आहे, तेवढा लागतो. म्हणून माझ्या बापांनो, मुसलमान समाज आपला धर्म वाढवण्यासाठी 40 दिवस स्वतःच्या भाकरी खातो आणि 40 दिवस दुसऱ्याच्या गावात जाऊन मस्जिदीत राहतो आणि तिथं धर्माचे मार्गदर्शन करतो. 40 दिवस स्वतःचे अन्न खातो. आहे तुमची तयारी? आहे तुमची तयारी? तुम्हाला सप्त्यामध्ये थोडं काही कमी जास्त पडलं तरी तुमचं जसं काही तुम्ही ढोरून सर्व घेऊन आलेले आहेत. एवढी एवढी हुमरी तुमरी बाय असला. अरे तुम्हाला काहीच माहिती नाही. माझ्या राजांना तुम्ही जेवढे माणसं बसलेले आहेत, हा अहंकार नाही, ही वस्तुस्थिती आहे. एवढे माणसं माझ्या कथेमधून बाहेर निघताना धांदल होऊन जाते. एवढे माणसं असतात माझ्या समोर. तुम्हाला काय वाटायला मी तुमच्या समोर बोलायलो म्हणजे मी हो नाही? ही बिलकुल सत्यता आहे. माझ्या कथेचे मंडप 1-1 कोटी रुपयाचे मंडप आहेत. ही सत्यता आहे. हो, तुम्हाला काय वाटतं? पैसा मला बी लागतो, पण तो असा दुकान चालवण्यासाठी नाही. आणि ज्या धर्म करण्यासाठी धन मागायची वेळ येईल तर तो धर्मच न केलेला बरा. आणि त्या दिवशी या पोरांनी ठरवलं की नाही, मी 27 वर्षाची साधना आहे माझी. 27 वर्षाची साधना ही 10,000 नि 15,000 विकली जाईल वय? नाही. ठीक, ज्याला बिचाऱ्याला काही नाही त्याच्यासाठी ते उदरनिर्वाहाचे साधन आहे. नाही लाज झाला. माझ्या बापांनो, माझ्या बोलण्याची भाव माझ्या आयुष्यातल्या मी शेवटच्या टप्प्यात आहे. फक्त माझी तळमळ माझी लक्षात घ्या, हे तुमच्या हितासाठी आहे. मी तुमच्यापेक्षा ज्ञानी नाही. उद्या इथं नवीन महाराज येईल, पुन्हा तुम्ही मिळून जाल, पण तुम्ही बी तुमची तात्पुरती स्तुती करून देईल. वाह वाह, मला तुम्ही सर्वच जण खूप आवडले, पण मी नकली स्तुती नाही करणार. एखादा वाह 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 मस्त मस्त गाडीत बसले, पुन्हा ते मस्त विडेलं बोंबलत बिडेले. हो बरोबर आहे की नाही? तुमच्या वेळेपुरता उपयोग केला जाईल, पण तुम्ही हे प्रेम मिळवा की जो तुमच्या जवळून गेला तो तुमच्या कायमचा तुमच्या बनून जायला पाहिजे. हे प्रेम तुमचे मिळवा. म्हणून मनाची तडमडे चंदनही अन्नपोळे, बहु खोटा अतिशय जाने भला सांगोटाय. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा भजन करायचे. विठोबार
चित्ताचे समाधान जर तुम्हाला सोनं आणि विष याचे मूल्य टोळून घ्यायचे असेल, तुमच्या समोर पुरणपोळीचा ताट वाढून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या डोळ्यासमोर वरून एक पालीने आपली लाळ टाकली त्या पुरणपोळीच्या ताटामध्ये, तुम्ही ठाल टाटे का नाही ठाणार? कारण तुम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. हा, जर तुम्ही पाहिलेलं नसेल तर तसं खाल, आवडून खाल, कारण पाहिलंच नाही. तसं ज्याला समजच नाही, जो मुलगा कधी शाळेतच जात नाही, त्याला काही परीक्षेची भीती असते का? पण जो शाळेत जातो त्याच्या परीक्षेची भीती त्याला असते. समजा आता एखादा दारुडा माणूस बसला, त्या दारुडाला समाजाची काही भीती आहे का? पण तुम्ही सर्वे आणि मी, आपल्याला समाजाची भीती आहे की नाही? तो दारुडा कसा बी राहील, कोणाला बी शिव्या देईल, कोणाचा मार बी खाईल, त्याला काही वाटणार नाही. आपल्याला कोणाचे बोललेलं सहन होईल? मग कोणी बोलू नये त्याच्यासाठी आपल्या जबाबदाऱ्या बनतील की नाही? म्हणून जो परीक्षा देतो, जो अभ्यास करतो, त्यालाच परीक्षेची भीती असते. हो, जो काही अभ्यास करत नाही ना काही करत नाही, त्याला काय परीक्षेची भीती आहे? म्हणून समाजात जो जबाबदार असतो त्यालाच जास्त जोपासून पाय उचलावा लागतो. म्हणून माझ्यानो, तुमच्याजवळ आसक्ती तेव्हाच येते जेव्हा तुम्ही चांगल्या रस्त्यावर जाल. हो, जेव्हा तुम्ही चांगल्या, विवेकानंद गेले, स्त्रीने सांगितलं की विवेकानंद, मला तुमच्यासारखा पुत्र पाहिजे, तुमच्यासारखा पुत्र मिळवायचा आहे, म्हणून तुम्ही माझ्यासोबत राहा. आता माझ्यासारखा पुत्र मिळवायचा आहे, मी तुमच्यासोबत राहून, ते तुमची भावना काय आहे, त्याच्यापेक्षा मीच तुमचा पुत्र झालो. म्हणजे ही विरक्तीचा भाव झाला. आसक्ती जवळ आली, संन्यास घेतल्यावर आसक्ती जवळ आली. तोपर्यंत आली का? नाही. तुम्ही जेव्हा चांगल्या कामाकडे वळाल तेव्हाच तुमच्याजवळ काही ना काही आमिष येतील. म्हणून या सर्वांपासून वाचा. या नवकुंडी महायज्ञ, गायत्री महायज्ञामध्ये आदरणीय महाराजांनी छान पद्धतीने, मला वाटतं तिसऱ्यांदा हा यज्ञ इथं साकार होतो. आणि माझ्या प्रारब्धवश मी दोनदा, एकदा टाल्याच्या कीर्तनाला आणि दोनदा यज्ञामध्ये उपस्थित राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. 1 वर्ष झाला महाराजांना मी शब्द दिला होता की येतो म्हणून. वास्तविक हवनाचे कार्य आहे म्हणून ते माझा श्वास आहे, यज्ञ माझा. कारण यज्ञ या पृथ्वीवरचे दिव्य कर्म जर काय आज शेष असेल तर ते फक्त यज्ञ आहे. यज्ञाला भारतीय सनातन संस्कृतीमध्ये यज्ञाला या धर्माचा प्राण आणि या धर्माचा पिता म्हटलेला आहे. यज्ञाचे 5 प्रकार आहेत. देवयज्ञ आहे, ब्रह्मयज्ञ आहे, पितृयज्ञ आहे. बरोबर, 5 प्रकारचे यज्ञ आहेत. आपण देवयज्ञ करत असतो, ज्याच्यामधून वेगवेगळ्या देवतांची उपासना केली जाते. म्हणून हे यज्ञ वेळोवेळी होत नसता. आदरणीय महाराज त्यांच्या पुनश्चरणाच्या पूर्तीनिमित्ताने इथं यज्ञ करता. तुम्हा सर्वांचं भाग्य आहे. हो, यज्ञामध्ये एवढे, याच्यापेक्षा 4 पटीने तर नुसते कार्यकर्ते पाहिजे. तुम्ही तर श्रोते एवढे झाले. हे तुमचे दुर्दैव, हे करणाऱ्याचे नाही किंवा समाजाचे नाही, हे तुमचं स्वतःचे दुर्दैव आहे. म्हणून सर्वांना माझी प्रार्थना आहे. हो, यज्ञाचा अर्थ आहे समर्पण करणे. हो, आहुतीचे, दुर्गुणांचे, वाईट गुणांचे, धनाचं, सर्वांचे समर्पण करणे. म्हणून जेवढं होईल तेवढं समर्पण करा. प्रेमाचे करा, त्यागाचे करा, बलिदान करा. हो, श्रमाचे करा, जे शक्य आहे ते समर्पण करा. या ठिकाणी हे सुंदर मित्रांनो, माझ्या बापांनो, माझ्या बोलण्याचा हेतू एक किंचित सुद्धा जर वाईट असेल तर माझ्या संन्यास धर्माची मला शपथ आहे. मी कोणाला वाईट म्हणून कसं बोलेल? कारण माझ्या अंगावर भगवं वस्त्र तुम्हाला अपमानित करण्यासाठी नाही, तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे
बीज वाढवावे नाम. तुम्हाला मी नाही सांगितलं राजांनो, मला खातपा माझ्या अंगाला काटे आले. तुम्हाला मी जर नाही सांगितलं तर तुम्हाला कोणीच सांगणार नाही. फक्त तात्पुरती तुमची स्तुती करून घेतील. ज्या मानाला तुम्ही पात्र नाही तशा शब्दात तुमची स्तुती होऊन जाईल. तुम्हाला वाटेल खरंच मी एवढा उंच झालो आणि त्या अहंकारातच डुबून मराल. त्याच्यामुळे खऱ्याची सत्याची विवेकाची जाणीव ठेवा आणि सत्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्ञानेश्वर